कुठून आला? कुठून आलाय? बोल ना, तोंडानं बोल. कोण आहे तुम्ही? कोण आहे? कोणला भेटायला आलाय तू? कोण आहे? तुझे पोरं कुठे? तुझे पोरं बदलापूरला. विचारून घ्या काय पाहिजे तुला? तुझी पोरं तुझी बायको देत नाही, सरळ सरळ तिने सांगितलं. बोल आता पुढे. तुझ्यात दम आहे तर तू जाऊन तुझ्या पोरांना बघून यायचं. मग मी काय करू शकतो त्याला? नाही प्रवेश ना. मग इथं का आला तू? इथं कसं काय आलं? इथं काम आला. हा म्हातारा त्रास होतो तर मुक्ती पाहिजे का नको तुला? कशी पाहिजे तुला? काय असेल तर करू आम्ही, पण पोरा तुमची नाही येणार. बायको देत नाही तुमची पोरं. तिला तुम्ही जा तिथं मग. मी तुम्हाला ओळखत नाही. तुम्ही इथं येता ना, तिथं जा ना तुम्ही. हा ते झाडाचा का तुम्ही हाल करता? हा तुम्ही ते झाडाचा हाल का करता? त्या दिवशी बोलला पण गेला नाही तू. मुक्ती द्यायला तयार आहेत. मग तू मुक्ती देतो आम्ही. तुमचा भाऊ विश्वास पण ठेवत नाही, मग तुम्ही त्याच्याकडे जा ना. मग काय केले त्यांनी? स्थान कसं भेटेल तुला? तू का देव आहेस? तुला मुक्ती पाहिजे ना, मुक्ती देऊ शकतो आम्ही. स्थान नाही देऊ शकतो तुला. तिकडे दुसरीकडे भेटलं, इथं कसं काय घेतलं स्थान? कसं काय भेटलं? हा झाडामध्ये कसं काय भेटलं तुला स्थान? हा हे झाडाचं काय या झाडाला काल तकलीफ दिली तू? हा तुला मुक्ती देतो आम्ही. तुला मुक्ती जाऊ देतो. शकतोस तुझी पोरांची इच्छा नाही मी पूर्ण करू शकत, कारण तुझी बायको बोलते मी त्या पोरांना देत नाही, मी तुम्हाला ओळखत नाही. तुझी लास्ट इच्छा आहे, पण मी काय करू शकतो त्याला? मी नाही काय करू शकत. पोरं नाही येणार. पोरं नाही येणार. तुला मुक्ती देईल मी. पोरं नाही येणार. तुला सरळ रस्त्याने जायचं असेल तर सरळ रस्त्याने जा, नाही तर आमच्याकडे दुसरा रस्ता पण आहे. हा मग नाही भटकणार. कुठं पकडलं? कुठे पकडलं? पकडलं कुठं? कुठं पकडलं? झाडाला कुठं पकडलं? झाडाला कुठं पकडलं तू? कोणत्या घरात? आमच्या घरात. तू इकडे कसं काय आलास? पण एकला कुठं ना तू सीमा ओलांडून कसं काय आलास? तुझा काय संबंध पहिले होते त्यांची? त्यांच्याकडे नाही जात तू. तिकडे बांधली. बांधी करले. जेव्हा तो वारला ना, दिवस झाल्यानंतर त्याला दिवसानंतर 14 दिवस 15 दिवशी बांधणी करायची केली. बांधी करले. गावच्या घराची नाही केली. गावच्या घरात कोण राहिले? त्याची आई आणि आई आणि पप्पा आहेत. त्याची नाही केली. तिथं असतो पण बोलतो मला तिकडे नाही गेली. आई पप्पाकडे जाणार ना. नाही बोलतो ना तो. म्हातारा म्हातारी ती जी आपल्याला या दिले जन्म दिलेली मग त्यात बोलतो ना तो. मी नाही त्यांच्याकडे जाऊ शकत. पिता ठीक आहे त्याचे नाही जाणार ते. त्याला काय तकलीफ देणार आहे तो? भावाकडे पण जात नाही. सक्का भाऊ आहे, सक्की बहीण आहे, त्यांच्याकडेही नाही जात. मी काम करायला मुक्ती द्या आणि त्याला हे करून टाका, कारण पोरा आपण नाही आणू शकत.
पोरा नाही येणार. नाही येणार. पोरं नाही देत ते. नाही पोरा नाही देणार. नाही देत ना. नाही देणार. आम्ही तुला तुझे पोरं आणून तू ती बाहेर आल्या तू पोरांना गेल्या मग ते आम्हाला या करतील. तुला आम्ही तशी तुला तर मुक्ती माहिती देणार, आहे तुला तुझी बायको भटकणार कशी नाही आहे. काही नाही. तुला तर माहिती तुझी बायको कशी आहे. तिने तुझ्या आई बापाला नाही सोडला, तुझ्या भावाला नाही सोडला, सगळ्यांच्या कंप्लीट टाकून मुक्ती दिली. तुला मुक्ती बघतोयस मुक्ती देऊ तुला आम्ही. मग तिच्याकडे जाय ना तू दुसऱ्या कर जा. तिने पण बांधली. एवढा त्रास कशाला देतो? तुझाच पोरगा आहे ना तो. हा तुझ्याच भावाचा पोरी आहे ना, एवढा कशाला त्रास देतोय? बोला बोला बोल पूर्ण बोल सगळं बोल. काय मनात नाही बोल. काहीच मनात ठेवू काही ठेवू नको मनात. मग मुक्ती द्यायला आम्ही मग तुम्हाला कासूर करू. काय बघून त्रास होतोय? कोणाला काय होतंय? काय होतंय? पोरं का सुखत नाही? काय त्रास आहे पोरांना? पोरांना काय त्रास आहे? का लक्ष नाहीये? का लक्ष नाही. लवकर येत नाही. आईकडे ठेवते तिची पोरं. का पण आता पोरं ऐकला होती बरोबर. मग आता परत बघून आले तरी बघून आलं परत तर परत बघायची कशी गरज बघायची? काय तुला. टच करायला नाही भेटणार. तुला पोरं टच करायला नाही भेटणार. नाही भेटणार. ती कशी पोरं मुक्ती पाहिजे तुला काय पाहिजे त्या सांग देऊ शकतो आम्ही. ते पोरगा नाही देऊ शकत. अरे मिठीत कशी काय घेऊ शकशील तू. ती पोरं जर का देत नाही तुला माहित आहे तरी पण तू कसं काय करू शकतो. कसं काय बाळा? तू त्याचा झाडाचा अंग सोडून दे आम्ही तुला मुक्ती देतो. नाहीतर आमचा मुक्ती दुसरा पर्याय आहे. देतो तुला पूर्णपणे मुक्ती दुसरा देतो. पर्याय तुला असा आहे. हे बघ तुला मुक्ती पूर्णपणे भेटल. मुक्ती देतो. भले तुझी पोरं तुला नाही भेटली काही नाही त्याचा काही ह्या नको करू. मुक्ती घे आणि कशात तरी ये आलं का लक्षात तुझ्या. मुक्ती घेऊन जा. परत झाडाला त्रास देणार नाहीस ना. द्यायला मुक्ती. कशात गेले चालू? परत त्रास देणार नाही. वचन दे त्याचा. परत त्रास देणार नाही त्याला. असं किती वेळा वचन दिले? लय वचन दिलंय. किती वचन दिलं नाही तुम्ही? वचन दिले. मग वचन कशाला देतो? मुक्ती नाही भेटत तर. मग मुक्ती भेटत असेल तर वचन द्यायचं. असं काल वचन देतो फसवितो? पण मी काय म्हणतो, ती कशी बाहेर जाऊन जा फिरते, तू तिला बाहेर का नाही पकडली? मग घराची बांधणी केली आहे ना. मग बाहेर बाहेर आलं पकड फिरते ना. ना. अरे एवढी नफरत करतोस तर ती ट्रेननी फिरते. जा ना तुझ्या अंगात पकडते ना ट्रेन मधून फेकून बाहेर. हा मुक्ती तिला पण ना तुला पण जोडी जोडीलाच. मग का नाही केला तिच्या अंगात गेला. अरे असं नाही जायचं ना रे. डायरेक्ट अंगात नाही घुसा. ट्रेन मधून लुटून द्यायचं डायरेक्ट बाहेर होतो. काय एवढं टेन्शन घेत बसलाय मग. तेव्हा ती पोरं येईल तुझ्या काढून बाजूला त्याला मुक्ती द्या. फिरायचं. झाडातून बाहेर काढून टाकू आले. परत आमच्या घरात कोणाला त्रास झाला नाही पाहिजे. तुझ्या भावाने घराची बांधणी नाही केली. तुझ्या भावाने घराची बांधणी नाही केली. मी स्वतः घरी गेलतो. ते सोडा त्याला. सोडा त्याला जाऊ दे. आपले काय ते बघतील. नाही तसं नाही. हा दादा मदत करतो मगासपासून हे बघा बघते. ते- तू गप्प बसला. अरे दादा आपण करणार नाही. अरे शंभर ए, आहे का? हा? जाऊ दे. मदत करते. हे बघा जाऊ दे. मी माझा कार्यक्रम यांचा आहे. मी कोणाची कारण पण घेऊ शकत नाही. तरी पण मी नाही करतो. दादा, आम्हाला ऐका ना, मी माफी मागतो. नंतर काय बघा फक्त. जाऊ दे. काय रे? माझा कार्यक्रम करा, बाकीचा बघू नका. त्यांना एवढा समजते ना मग ते तुम्ही मी सांगतो तुम्ही लय ठिकाणी हिंडलं. हे मी मान्य करू. हिंडलो ना, खरी हिंडलो. मी माणूस नाही साईड सगळी बसलेत ना सगळ्यांचा बायोडाटा काढून येतं. एवढा पण माझ्या देईन. हो हो पण माझ्याकडे जाऊ दे कोण ना. बघून मी तिकडे बसून मग इकडे सांगू शकतो. मी सगळे तुम्ही लय ठिकाणी हिंडलं. तुमच्यात नाही झाला. मी नाही घ्यायचा तरी पण बोललो जाऊ दे घेऊ आपण. त्याला त्रास झाडा त्रास व्हापेक्षा तसं नाही मामा. मगासपासून ना तो दादा बघत होता. तो काय बघतो. मगासपासून मी दादाची बघते. मी काय बोलत नाही. मी कार्यक्रम घेतला. माझा तरी जाऊ दे. इकडे माझी इकडे कार्यक्रम चालू आहे तरी पण मी इकडे कारण घेतो. त्यांच्या घरी मी पण तिकडे लक्ष बसतो देत नाही कधी पोरांकडे तरी पण घेतो. मग त्यांना समजायला पाहिजे
पाहिजे ना दुसऱ्याच्या घरामध्ये कशाला भांडणं करतात? ठीक आहे चला या. जाऊ दे, तेवढं हे करून जाऊ दे. कारण ती मजाक असताना देव पैसे खर्च करून नका गेला. तो वारी आता बोलता आलाय, तो सांगतो काय काय त्याला बघा विचारा, लढल तो तर लढणार आहे. त्याच्या मन तर मोकळा होते तर लगेच त्याला जाणार नाही तो. तुम्ही सांगाल 5 मिनिटातून त्याचा पुरा मन माकून मोकळा होईल, जाणार नाही. चालेल ना घ्या मग. मी काय बोलतोय, भावांनी वाणी नाही केली मग त्याच्या घरी का नाही गेले? मग का नाही गेले? जाऊ ना. भावाने काय केलं तुला? भावानी काय केलं? प्रवेशच नाही भेटला. कसा प्रवेश भेटणार? कसं नाही, बांधणी बांधणी नाही केली प्रवेश त्यांनी. कशी भेटणार ना? आत प्रवेश मग बाहेर तर भेटेल. बाहेर तर फिरतो तो नाहीये. महेंद्र तर बाहेर फिरतो ना. हा का महेंद्राने त्याच्यावर- बांधणी नाही केली, महेंद्राकडे नाही गेलास तू, जाऊन आलास. त्यांनी तर बांधणी नाही केली. मग तिथे पण राहतो ठाण्याला, तिथे पण नाही गेलास. नितेश पण आहे ना तिकडं. मध्ये नमस्कार करायची सवय आहे. हा नितेश कडे का नाही गेलास? नित्या पण आहे तिकडं. हे घालू का त्याच्या अंगामध्ये कोण बोलत होतं? नका नाही, आपल्याला वाईट कोणाचं करायचं नाही. वाईट करायचं असतं तर मी कारण पण नसते घेतलं. मेनचा केला कार्यक्रम निघून गेलो असतो आपण आता. आपल्या पण हा लांब नितेश कडे का नाही गेले? नितेश पण आहे ना मुलुंडला, त्याच्याकडे का नाही गेले? गौतम आहे, गौतमकडे नाही गेलास. भाई आहे, भाईकडे नाही गेलास. राजू आहे, राजूकडे नाही गेलास. तू आमच्याकडे कसं काय आला? काहीतरी कारण असेल ना इकडे यायचा. तू तुझ्या घरवालीकडे पण जाऊ शकतोस. हा जाऊन आलो तुम्ही भांडणे. तिथंच होतो मी, घरातच होतो. घरात बसतात, बाहेर निघायचं नाही ना. विषय संपला असतं. बांधण्यात बाहेरची होती ना. आत राहिला असं आतच राहिला असतंच ना. बाहेर कसं काय? पाहिजे तेवढी तुला लक्ष ठेवता आलं असतं ना. हा पोरांच्या लक्ष, घरवाली लक्ष. कशाचा त्रास होतोय तुम्हाला एवढा? तुम्ही त्याला त्रास देताय. कशाचा तरी त्रास होत असेल ना. काय बघवत नाही. कंटाळा आला मग तुला मुक्ती पाहिजे ना. हा काय अजून काय मनात आहे? अजून मनात आहे का काय? मनात असेल तर अजून 5 मिनिटं मी थांबतो. हा परत इथं याचा शिव बोला बोला. येशील का परत? कुठून सोडशील ना? इथून जाईलच ना मी. हा मुक्ती दिली तर इथून जाईल ना मी, परत जाणार नाही ना. परत मग कोण चांगलं करशील? कुठं जाशील? नाही म्हणजे मी इथं राहणारच नाही, फिरणारच नाही ना कुठं. कुठं नाही जाशील? फिरणार ना. जाशील कुठं? नाही फिरला तर पूर्णपणे मुक्ती देऊन टाका. हा, मग पूर्णपणे कुठं जाशील कुठं? खूप जण आहेत एकलारे आहेत. तुम्ही त्याला ओळखता, तुमच्या जवळचे आहेत. मग तुम्ही त्यांच्याकडे का नाही गेले? एकलारेच पण बांधणी नाही आणि तुम्ही देवीला पुढं करताय का? देवीला का पुढं करताय? हा तुम्ही स्वतः याला म्हणजे देवीला तुम्हाला का जायची पुढं इच्छा करताय? नव्हती का? हा माझ्यासोबत असं खेळायचं. माझी काय चूक होती याच्यात. हे बघ, जन्म आहे तिथे मुक्त तुझी आहे. काहीतरी चूक असल्याशिवाय नाही तू असं फिरत. तसा नाही, जन्म आहे तिथे मुक्त आहे. तुझ्याकडून काहीतरी चुकलं असं तुला वाटलं का जन्म दिला म्हणून अमर असं काही नाही. हा काय चुकलं तुझ्याकडून? ती चूक तरी कबूल कर आता इथं. आणि मग का भटकतो? मला का असं केलं? मला पोरांना मोठं करून बघायचं होतं ना. अरे पण ज्या वेळेस मी तुला बघायला कल्याणला आलो होतो, मग तेव्हा काय नाही सांगितलंस तू मला? देवाचं काय म्हणणं आहे? ते आता लढतो, ते आता मुक्ती पाहिजे त्यांना. मुक्ती पाहिजे. त्याला मन मोकळं होते त्यांचं. मन मोकळा काय देवा? काय चुकलं बिकलं तुझं? काय खेळायचंय का नाही? का काय गादे बिदे, काय फळ बी, काय मटण बिटण, काय तो चटणी पाव, काय भज्या पाव, वडा पाव, खंड फालतू ना पासून दही वालं एवढं काय काय अंडा बिंडा काय? पालते तेव्हा तुम्ही का नाही सांगितलं? मग तेव्हाच आपण उपचार केला असताना. तेव्हा बरं वाटत होतं मला. काय दारू बिरू का पितो बायकोनी नाही लक्ष नाही दिलं तुमच्याकडे आजारपणात? तू? काय देव दारू पितो? असं आहे का? हा?
गाडीचा विसर नव्हता त्यांना. या काही पासून आला तुम्ही मग पिढा किती वर्ष झालं पिढा लागून? हा कधीपासून फिरताय तुम्ही? कधीपासून फिरताय? कधी पासून मी पिढा मग लागले? हा किती वर्ष झालं? या नाटक किती वर्षापासून चाललं? 1.5 वर्ष झालंय. त्यांची बिहारातून आले तू? त्यांची बिहारातून आले? हा मग 1.5 वर्ष तुम्ही फिरताय, 1.5 वर्ष होते कुठं? तुम्ही आता त्याला पकडला, 1.5 वर्ष होते कुठं? पुढं होतोय कोणाला घडलं होतं? तुझ्या शरीरामध्ये किती येऊन दिवस झालं? हा किती दिवस झाले तर? झाडामध्ये किती दिवस झाले? माहित नाही. या झाडामध्ये किती दिवस झाले तू आलेला प्रेमच्या? तुझा पोरगा आहे तू, तर त्याला त्रास देतोय. किती दिवस झाले? किती महिने झाले? मग तू आलाच कसा का तुला आठवत नाही? किती दिवस झाले असं जागेवर जाऊन तो खेळ केलाय? किती ठिकाणी आलाय तू? काजूची गादीला आलंय? अजून कोणाकोणामध्ये गेलते? हा किती ठिकाणी जाऊन आलाय तू? सगळं इंडून पण पुढं येईल ना. तुझं जायचं काय घेणार आहे तू? हा, मग जाय ना. मग तू काय राहिल्या बसून? मग काल बसून राहिलाय, जायचं निघून मग. हा काल बसला इथं. रंग बसणार. मुक्ती दे दादा, मुक्ती दे. अजून काय बोलायचे का काय मनात? बोलायचं राहिलं का तुझं कोण? ही पोरा परत तुम्ही दिसेल सुखात काही आहेत. झाडामध्ये? हा कोणामध्येच नाही यायचा का परत? रडायचं का रडून घ्या मन भरून. आम्ही फोन केला तर ती डायरेक्ट म्हणते तुम्हाला ओळखत नाही काय नाही. ये ना. आदेश चाल मोकळ कर चाल. गोठा ओढून दे गोठा ओढून इकडे डोकं कर.
इकडे ज्योती तिच्या करते तिने. नाही इकडे. त्याला पाण्यामध्ये बाबा जा मग, कपात मम्मा पाणी बाजार मम्मा बोलत पाणी पाजर मान मोडून दे रे बाबा. शरीर मोकळं सोड. पाठी काय मारला तुम्ही अनुवाद ना लोक खाली काम केलं रांग सोडला तुला मान मोडून दे. घालून ठेव. काय बरं? झालं का मोकळं डोकं? हा? मान मोडून दे एकदा. नाही डोक्यात परत नाही येणार मला. परत झोप नाही या परत झोप नाही येणार. मोडून टाक. जर त्याला 15 दिवसाला काय खायचं तर अशी तर मोकळं एकदम शरीर एकदम मोकळं. हा. डायरेक्ट मॉडेल एकदम ढिला मोकळं हा. मग आता पाठ पण दाबून द्या बरं खाडे बाबा. उघडा झोप रे. तिकडे घे ना या इकडे आमच्यामध्ये कोणाला नाही. त्यांनी तर गेले बांधले आपण तुम्ही निघाला बाबुळी बनात
या तल्ल्याच्या पारी या तल्ल्याच्या पारी जगल्या जगल्या
बटन चालू कर. चढोबा माझ्या चढोबा देवाये ये राय माझ्या चढोबा देवाये ये राय माझ्या चढोबा देवाये सुट्टी मारते म्हणून हे दोन्ही माईक जवळ येत ना म्हणून काय नाही सांगा आम्हाला इथं आलेच ना तुम्ही आता
आणि कितला बोलू रे गोटो लॉक झाला व्हिडिओ नाही दिसत इकडे ये नाही बस इथं गुरु शिष्य मंडळ टाळपूर तिथं डायरेक्ट पाडीन कोणी खुर्ची तुला पकडलं पाणी चांग बोल माझ्या कोकणी चेड्यात बोला चांग बोल माझ्या कोकणी चेड्यात माझ्या कोकणी चेड्यात